नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. सकाळी म्हणजे रात्रभर पाऊस काय उघडलाच नाही. पहा, सकाळचे 7-8 वाजलेले आहेत तरी आभाळ गच्च भरून आलेलं आहे. सूर्यप्रकाश बिलकुल पण दिसत नव्हता. तर अशातच म्हटलं पाऊस पडला का काहीतरी जिभेला चविष्ट खाण्याचा मोह आवरत नाही. तर मी इकडं पापड आणि कुरडया तळल्या होत्या. सकाळचे आत्ता 10 वाजले होते आणि मस्तपैकी पापड आणि कुरडयाचा बेत केला होता. असं तर पाऊस पडल्यावर एकदम क्रिस्पी असं खायला मन होतं, त्यामुळं मग थोडंसं काहीतरी म्हणून पापड तळले होते. मस्तपैकी जेवण केलं आणि काही कामासाठी मी बाहेर गेले, म्हणजेच किराणा आणायचा होता, त्यामुळं मी आईसोबत बाहेर गेले. बाहेर पण पावसाची सरी थोड्या थोड्या चालूच होत्या. त्यानंतर मी बाजारात गेलो, किराणा घेतला. सगळीकडे सकाळी सकाळी पाऊस आला का सगळीकडे चिकचिक होती, सगळे तारांबळ होती. शाळेत जाणाऱ्या मुलांची, कामावर जाणाऱ्या माणसांची, सगळ्यांचीच हाल होते. अशातच आम्ही बाजाराला चाललो होतो. बाजार घेतला आणि घरी आले. घरी आल्यानंतर मला काही कामासाठी बाहेर जायचं होतं. निसर्गाचं जर सुंदर रूप जर पाहायचं असेल ना, तर ते पावसाळ्यात पाहायचं. इतकं सुंदर वातावरण असतंय ना, खूप जास्त सुंदर वातावरण असतंय. त्यानंतर मी कपडे वाळत घालण्यासाठी वरती आलते, पण वरती पण काही कपडे वाळले नाही तर लगेचच पाऊस सुरू झाला. त्यामुळं कपडे पण मी खाली काढून नेले आणि खालीच टाकले दारात. तर त्यानंतर मला काही कामासाठी जायचं होतं, तर मी त्या कामासाठी निघाले. पाहू शकताय पूर्ण रस्त्यावर लोक छत्री घेऊनच चालत होते, कारण असं वातावरण झालं ना. सकाळी 6-7 वाजल्यापासूनच पाऊस सुरू झाला. रिक्षात पण गेले तर सगळीकडून पाऊसच लागत होतं, त्यामुळे डोक्यावर स्कार्फ घेतलं होतं. इकडं आले मी बस स्टँडला. तिथं जरा वेळ वेट केला आणि ज्या ठिकाणी जायचं होतं तिथली बस पकडली. तर अर्धा 1 तास वाट पाहिल्यानंतर अर्ध्या तासाला बस होत्या. त्यानंतर मग मी अर्धा तास वाट पाहिल्याच्यानंतर मला ज्या ठिकाणी जायचं होतं ती बस लागली आणि फायनली मी बसमध्येच गेले. रस्त्याने पण एवढा जास्त पाऊस सुरू होता ना, की खूप जास्त पाऊस सुरू होता. लोक पावसाच्या आडोशासाठी थांबले होते. तर बसमध्ये तर बिलकुल गर्दी नव्हती. कदाचित आज पाऊस पडल्यामुळं जास्त गर्दी पण नव्हती. नाहीतर रोज याच बसने मी प्रवास करते तर उभा राहायला पण जागा नसती. रस्त्याने पाहिलं तर पूर्णपणे खूप जास्त पाऊस येत होता. पण या पावसात मला एक गोष्ट जाणवली की निसर्गाचं जर सुंदर रूप पाहायचं असेल ना, तर तो पावसाळा एकदम बेस्ट आहे. कारण उन्हाळ्यात तर एवढं तीव्र ऊन लागतं ना की माणसाला घराच्या बाहेर पण पडावं वाटत नाही. पण तेच हिवाळ्यात पण तीच सिच्युएशन असते. पण पावसाळ्यात एवढं सुंदर वातावरण होतं. जे रस्त्याच्या कडेला झाडी वगैरे असतात ना, ते तर आणखीनच सुंदर दिसतात. त्यामुळं पावसाळा चांगला पण असतो आणि जास्त पाऊस आला तर माणसांची गैरसोय पण होती. पण काय करणार, कुठली पण गोष्ट तर ज्या त्या ऋतूतच चांगली असते. पाऊस पडल्यामुळं इकडं एवढी जास्त ट्रॅफिक झाली होती ना, खूप जास्त. पाहू शकताय 15 ते 20 मिनटं लागले होते हा सिग्नल पार करायला, कारण पावसामुळं पण जास्त गर्दी झाली होती. आणि एरवी पण ह्या रोडला खूप जास्त गर्दी होती. हा आहे FC रोड पुण्यातला. तिथं कायमस्वरूपीच खूप जास्त गर्दी असते. FC रोड म्हटलं की तिथं दुकानं ते भरपूर असतात, कॉलेज पण आहेत तिथं 2-3, त्यामुळं खूप जास्त गर्दी असते. त्यानंतर आम्ही पोहोचलो कोथरूडला. तिथं काही कामासाठी गेलो होतो, ते काम केलं आणि पुन्हा एकदा आहे ना खूप जास्त सुंदर वातावरण पाहायला भेटलं. गावाकडे पावसाची गरज आहे तर गावाकडे पाऊस पडत नाही, कारण आता गावाकडे ह्या वेळेला पेरण्या होऊन पण उगून येतं धान्य. पण ह्यावेळेस आणखीन पेरण्या पण काही ठिकाणी झालं नाही आणि जिथं पेरणी झाली तिथं पाऊस ते उगलं पण नाही आहे. पण सिटीत आता पावसाची जास्त गरज नाही तर सिटीत पाऊस पडत आहे. तर काही वेळानंतर खूप थकल्यासारखं झालं, म्हणून आम्ही एका सोसायटीमध्ये थांबलो होतो पार्किंगला. तर हे आहे बदामाचं झाड. खूप सुंदर. पाऊस संपला पण वरून बदामाचं पाणी पडत होतं. असं खूप छान सुंदर असं वातावरण झालं होतं. त्यानंतर काम आवरल्यानंतर परत बस स्टॉपला मी आणि आमच्या एक ताई आहेत त्या निघालो होतो. पाऊस थोडा थोडा परत यायला सुरुवात झाली. संध्याकाळचे 5 वाजले होते. परत पावसाने हजेरी लावली होती आणि सगळीकडंच पाऊस येत असल्यामुळे एवढी जास्त गर्दी पण नव्हती रोजच्यासारखी रस्त्याला. पण पाऊस पडला का निसर्गाचं वातावरण एकदम, जेवढं उन्हाळ्यामुळं गरम झालं होतं तेवढं पाऊस पडल्यावर एकदम थंड वातावरण झालं होतं. पुन्हा आले होता मी FC रोडला, जिथं सर्वत्र गर्दीच असते. कोणत्या दिवसातून कोणत्या पण वेळेला आलं तर इथं गर्दीच असते. असं वाटतं पुण्यातील सगळेच लोक फक्त आणि फक्त FC रोडलाच जमा होतात. त्यामुळं इथं FC रोडला पाऊस असो, ऊन असो, वारा असो, थंडी असो, कोणता पण सीझन असला तरी FC रोडला खूप जास्त गर्दी असते.
अगोदरच सांगितलं इथं कॉलेज ते जास्त असल्यामुळं खूप जास्त गर्दी असते. त्यानंतर पण कोथरूडला गेल्यानंतर 2-3 बस बदलल्यानंतर मला घरी यायला जी बस पाहिजे आळंदीची ती भेटते. कारण इथून मनपाला जायचं, मनपावरून वाडीला जायचं, वाडीवरून आळंदीला जायचं, असं 3-4 बस बदलून फायनली मला आळंदीची बस भेटते. त्यानंतर आले आज नेहमीप्रमाणे. बसमध्ये जास्त गर्दी पण नव्हती, येताना पण नव्हती आणि जाताना पण नव्हती. तर असा होता आजचा दिवस. रोज तर व्हिडिओ पोस्ट करते, कसे वाटतात ते मला नक्कीच सांगत जा. काही चुकलं असेल तर ते पण मला सांगत जा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा. जर नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि जर ज्यांनी केलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद. त्यानंतर मी आले होते फायनली वाडीला पण पाऊस चालू होता. मी जिकडं कोथरूडला गेले होते तिकडं तर जास्त पाऊस नव्हता, पण वाडीला आले तर पुन्हा परत एकदा पावसाची सुरुवात झाली होती. आणि इथं वाडीला पण खूप मोठं फिश मार्केट पण आहे, भाजीपाल्याचं मार्केट पण आहे. तिथं पण इतकं जास्त नेहमीप्रमाणे पावसामुळं जास्त गर्दी पण नव्हती आणि काहीच नाही. खूप जास्त पाऊस असल्यामुळं थंडी पण जास्त वाजत होती. हे इथं BRTचं बसस्टँड मोडल्यामुळं आता वाडीचं बसस्टँड इकडच्या साईडने झालं होतं. मी परत एकदा वाडीच्या बसमधून उतरले आणि आळंदीच्या बसमधून येऊन मी माझ्या स्टॉपला उतरून घरी चालले होते. तर खूप छान व्ह्यूज तयार झालता. संध्याकाळ झालती, दिवस मावळला होता, सगळे आपल्या घराच्या रस्त्याने निघाले होते. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला मला नक्कीच सांगा. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. Did you wait too long? Tell him that you love him, but he's already gone, darling. Did you make two wrongs? Know that daddy never made a right before, darling. You were never made to be the judge, darling. You never changed, just wait for me to budge, darling. It's feeling like a cold dark wind and the sun still behind the trees, yeah. She asked me if I had another minute and I ain't had the heart to leave, yeah. It's feeling like a cold dark wind and the sun still behind the trees, yeah. She asked me if I had another minute and I ain't had the heart to leave. One day I'll be everything you ever wanted, Until then I'll be out here fighting like it's nothing through the cold dark wind. Did you say goodbye, knowing that